पंजाब चंदीगड नंतर अरविंद केजरीवालांकडून दिल्लीतही काँग्रेसला मोठा धक्का मिळालाय। दिल्लीत सर्व 7 लोकसभेच्या जागा आम आदमी पार्टी लढणार असल्याचं कळतंय। दिल्लीतील जागा काँग्रेस सोबत शेअर करण्यास केजरीवालांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे काँग्रेसला हा एक मोठा धक्का मानला जातोय। पंजाब आणि चंदीगड नंतर आता दिल्लीतही काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय। अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस बरोबर लढण्यास नकार दिलेला आहे। दिल्लीतील सर्व 7 लोकसभेच्या जागा या आम आदमी पार्टी लढणार आहे। दिल्लीतील जागा काँग्रेस सोबत शेअर करण्यास केजरीवालांनी मोठा नकार दिलाय आणि यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून। दीपक, काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। दिल्लीमध्ये केजरीवाल काँग्रेस बरोबर सीट शेअर करायला तयार नाहीयेत। बिल्कुल, केजरीवाल यांनी परवा असं सांगितलं होतं की पंजाबच्या सगळ्या 13 पंजाब आणि चंदीगडच्या 13 जे जागा आहेत त्या पूर्णपणे आप लढणार आहे। आणि काल त्यांनी दिल्लीच्या आपल्या एक भाषणात सांगितलं की दिल्लीच्या लोकांची अशी इच्छा आहे की सगळ्या 7 जागा ज्या दिल्लीच्या आहेत लोकसभेच्या त्या आपने लढाव्यात। त्यामुळे केजरीवाल यांनी क्लिअर अशी हिंट दिलेली आहे की ते दिल्लीच्या ज्या 7 जागा आहेत त्यापैकी एकही जागा काँग्रेसला द्यायला तयार नाही आणि 7च्या 7 जागा दिल्लीमधल्या केजरीवाल आम आदमी पक्ष लढणार। आणि आता इंडिया आघाडी जी आहे त्यांना एक मोठा धक्का लागला आहे, कारण सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य बंगालमध्ये सीट न देण्यात आलं होतं। त्यानंतर नितीश कुमार हे एनडीए त्यांनी जॉईन केलं। त्यानंतर पंजाब आणि आता दिल्ली ही काँग्रेसच्या हातातून निसटतानाचं चित्र दिसते। त्यामुळे आता नक्की काँग्रेस काय स्ट्रॅटेजी लावणार आहे आणि कसं त्यांचे वोट शेअरिंग होणार आहे त्याबद्दल पाहणं उत्सुकतेचं ठरेल। बरं, त्याचबरोबर ह्याचे काय राजकीय परिणाम होऊ शकतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? बघा, बंगालच्या ज्या जागा आहेत सध्या बंगालमध्ये तरी 18 जागा बीजेपीकडे आहेत, 23 जागा ममता बॅनर्जीकडे आहेत। आणि सध्या जर आता फक्त ममता बॅनर्जी, सीपीआय वेगळं आणि काँग्रेस या तिन्ही पक्ष जर वेगवेगळे लढले बंगालमध्ये तर ते एक दुसऱ्यांचे वोट त्यांचे कट होतील। शिवाय आपची मोठं इन्फ्लुएन्स आहे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये। शिवाय सध्या दिल्लीच्या 7च्या 7 जागा भाजपकडे आहे आणि यावेळेस आपला दिल्लीमधल्या जागा किमान 4 जागा तरी जिंकण्याचं त्यांनी उद्देश बोलून दाखवलं होतं केजरीवालांनी गेल्या महिन्यामध्ये। आणि आता जर काँग्रेसही त्यामध्ये उतरली आपच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात तर नक्कीच त्या तिन्ही पक्षांना नुकसान होईल। आणि शिवाय पंजाबमध्ये त्यांनी मोठं असं विधानसभेचं इलेक्शन जिंकल्यानंतर मोठी अशी त्यांना विजय नोंदवला होता। आता नंतर त्यांचं पुन्हा लोकसभेकडे आता त्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्याच्यात काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल आणि बीजेपी हे तिन्ही पक्ष जर एकमेकाच्या विरोधात उभे राहिले तर नक्कीच याचा आपचाच फायदा होईल असं केजरीवालांचं वक्तव्य आहे। नक्कीच काय पडसाद उमटतील हे योग्य वेळच आपल्याला सांगेल। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पंजाब चंदीगड नंतर अरविंद केजरीवालांकडून दिल्लीतही काँग्रेसला मोठा धक्का मिळालाय। दिल्लीतील सर्व 7 लोकसभेच्या जागा आम आदमी पार्टी लढणार आहे।